नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर. नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपले दक्षिणचे पैलवान म्हणजेच काळेसाहेब आपल्या बरोबर आहेत. आपल्या रिंगणात आलेले आहेत. त्यांनी नटरंग राजकारणाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे, त्यांच्या प्रभागाची आपण विचारणार आहे. आता साहेब, येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त तुमच्या प्रभागाची रणनीती कशी असणार आहे? आमच्या प्रभागामध्ये खुला प्रवर्ग आहे, एक अनुसूचित जमाती महिला आहे, अनुसूचित जाती खुला प्रवर्ग आहे आणि ओबीसी महिला आहे. आणि आम्ही केलेल्या कामामुळे आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये हद्दवाढ भागात ज्या पद्धतीने विकास होत नव्हता, मी उपमहापौर झाल्यानंतर ज्या पद्धतीने विकास केलेला आहे, या जोरावर कमीत कमी 5,000च्या फरकाने 4ही सीट आमची लागणार आहेत. त्यामुळे आमचं खातं उघडलेलं आहे, फक्त मताधिक्य किती एवढाच एक प्रश्न राहिलेला आहे. आता भारतीय जनता पार्टीकडून आम्ही जे उमेदवार माझ्याबरोबर देतील त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणून महापालिकेमध्ये पुन्हा एकदा जोरदार एंट्री असणार आहे. मला सांगा साहेब, गेल्या टर्मला खूप काय अडचणी आल्या तुम्हाला. हे कशामुळे आले हो अडचणी नेमकं तुम्हाला? कसं असतं, अडचणी खरं सांगू मोठ्या माणसालाच येत असतात. कसं असतं, परीक्षा सोन्याला द्यावी लागते आणि संघर्ष आमच्या जन्मजात आमच्या राशीत मी ज्या समाजातून आलो तिथे संघर्ष आहेच. तर काही लोकांना मी उपमहापौरपदी आलेलो काही जणांना आवडलं नसेल, किंवा पहिल्या टर्मला नगरसेवक झाला, पहिल्या टर्मला सभापती झाला, पहिल्या टर्मला उपमहापौर झाला, अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत. कारण माझ्यापेक्षा खूप सिनियर लोक होते, खरं तर त्यांचा त्याच्यावर अधिकार होता. पण कामाची पद्धत पाहता माझ्यावर विश्वास ठेवून मान्य बापूंनी माझ्यावर विश्वास ठेवला, तर मालकांनी विश्वास ठेवला आणि एकमताने माझी उपमहापौरपदी म्हणजे त्यांनी माझं नाव सुचवलं आणि झालो. त्या कामामुळं बरंच अतृप्त आत्मा, भटकते आत्मा, इच्छाधारी हे थोडे त्यांच्यामुळे झालेत. काही केसेस झाले, गुन्हे दाखल झाले, पण शासकीय कामात अडथळे हे गुन्हे म्हणजे काय माझ्या दृष्टीने काही विशेष वाटत नाही. कारण माझ्यावर अशा कुठल्या फालतू केसेस झालेल्या नाहीत, किंवा मी ज्या समाजातून जिथं अपेक्षित असतं असं काही नाही आहे. मला सांगा साहेब, तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मानेच्या नेतृत्वाखाली काम करणार का देशमुखाच्या नेतृत्वाखाली काम करणार? मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आमचे नेते, आमचे जे आहेत त्यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आहेत. बाकी माने मालकांचा आशीर्वाद तर निश्चित आहे, बापूंचा तर पूर्वीपासूनच आहे. त्यामुळं काही विषयच नाही ना. शेवटी आम्हाला पक्षवाढीसाठी आणि समाजासाठी काम करायचं आहे. प्रभागात कसं सुजलम सुफलम होईल तो निश्चित होईल. गेले 8 वर्ष झालं नगरसेवकाचे इलेक्शन नाहीत. तुम्हाला फक्त बापूंनी तुमच्या प्रभागासाठी किती कोटीचा निधी दिला? प्रभागासाठी फक्त तुमच्या प्रभागासाठी तुम्हाला म्हणले, काळे या तुमच्या प्रभागात कुठले कुठले कामं राहिलेत ते सांगा मला आणि सांगा मी तिथं आम्ही जेवढे कामं सुचवलीत त्यांनी त्यावेळेस ते त्यांचा पाठपुरावा करून बरेच कामं त्यांनी केलेली आहेत. निश्चित असा आकडा सांगता येणार आहे, पण त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत धुळे सोलापूरमध्ये, हे मान्य करावं लागतंय. राजेश काळेच्या निधीतून किती कोटीची कामं झाली विकास? हा खरं चांगला प्रश्न आहे. कसं असतंय, काही कामं आम्ही कशी केलेली असतात, ते हद्दवाढ भागात निधी कसा न्यायचा किंवा अजून काय कसं कामं करायची. काही डास कंपनीची कामं होती, त्यात आम्ही कशी कामं आमची कशी नगरं बसवली जिथं मंजूर, आणि आम्ही जिथं काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता सांगायला काय हरकत नाही. माहितीच्या अधिकारात आपण माहिती मागावा. मी 40 पोल उभा केलेले आहेत. स्मार्ट सिटीत नाहीत ते सगळे, स्मार्ट सिटीतले होते, पण कुठल्या नगरसेवकाला दिले त्याचाही विचार करा तुम्ही. आणि जे तुम्ही कोणते पोल म्हणतात ह्याबद्दल थोडं कन्फ्यूज आहात तुम्ही. आपण जे मोठे पोल असतात लाईटचे ते मी दिलेले तिथं. आणि सोलापूरमध्ये सगळ्यात अगोदर मान्य ढाकणे साहेबांनी बेंच वाटप करणे, याला सगळ्यांना कात्री लावली होती. सगळ्यात जास्त बाकडे मी लावलेत, सगळ्यात जास्त मी बागा डेव्हलप केल्यात. जानकीनगर बाग,
महात्मा बसवेश्वर उद्यानाचं होतं, त्याला मी 40 लाख रुपये फंड दिलेला आहे. आणि कोणार्क हॉस्पिटलमध्ये सर्वात अगोदर मी माझ्या माध्यमातून ज्या आपण लसीकरण सुरू केलं होतं कोविडचं लसीकरण, ते खाजगी हॉस्पिटलमध्ये सगळ्यात प्रथम मी सभापती असताना ते करून घेतलेलं आहे. त्या माध्यमातून जवळजवळ 2.25 लाख लस मी तिथे दिलेली आहे कोविडच्या काळामध्ये. आणि ते कोविडच्या काळामध्ये आम्ही ज्या काही कामं केली तिथल्या लोकांना सगळं माहिती आहे. राहिली गोष्ट फंडची, तर ते किती निधी मी आणलाय किंवा किती निधीला माझं पत्र आहे हे पाहिल्यानंतर चांगल्याला धक्का बसेल. साधारण एक उदाहरण सांगा, किती कोटीचं आहे तुम्हाला साधारण? हे पहा, एक 50 कोटीचं काम केलं का तुमच्या जास्त प्रभागात? केलो साहेब. 50 कोटी कुठे लागावं? ऐका, 100 कोटीचं काम झालं? 100%. मी माहिती तुम्हाला पुराव्यानिशी देतो. त्याच्यामधून एनकॅपचे कामं जे आहेत हा, हा. त्या कामामध्ये माझीच पत्र आहेत. इकडे आहे का, दलित वस्ती सुधारामध्ये माझीच पत्र आहे. नगर उत्थानला आम्ही जे आम्हाला निधी दिला होता त्याच्यामध्ये आमचीच कामं आहेत. आणि दुसरी गोष्ट, मेंटेनन्समध्ये सगळ्यात जास्त निधी मीच पळवलेला झोनचा. मी एवढं म्हणजे कॉन्फिडन्सने सांगतो तुम्हाला की प्रत्येक याला किती निधी बजेटमध्ये आहे आणि कुठल्या याला आहे ह्याचं सगळं मी पुस्तकच घेऊन बसून मी ते सगळं निधी त्याच्यावर त्याची पत्र जर पाहिलीत तर धक्का बसेल. म्हणजे नगरसेवक कशाला म्हणतात, म्हणजे पहिल्या टर्मला मध्ये या सगळी कामं केलेली. मला सांगा, राजेश काळे हे भांडकुरा नगरसेवक आहे असं का बरं म्हणतात? हा 100% भांडखोर आहे. आता महापालिका कुठं गरीबाची, कोण गरीबाचा नगरसेवक आहे तिथे? इकडे आहे का? आणि कोणाचं ऐकतात मला सांगा ना. 102 नगरसेवकापैकी महापालिकेतले अधिकारी किती नगरसेवकाचं ऐकतात? म्हणजे काही लोकांना अजून नगरसेवकांना हे माहित नाही की कुठल्या डिपार्टमेंटला कोण आहे, कुठल्या विभागाला कोण प्रमुख आहे आणि त्याचं काय काम असतात हे सुद्धा माहित नाही. म्हणजे मला सांगा, उपायुक्तांना तुम्ही फोनवर त्यांना शिव्या दिले होते, त्यामुळे तुम्हाला पक्षातनं काढून टाकलं होतं. अजून तुम्ही जिंकलात त्यामध्ये काय जिंकलात, पण आता पक्षाला तुम्हाला जर तिकीट द्यायचं असेल तर हे सगळे विचार करून द्यावं लागेल ना. हो ना. मी पक्षाच्या विरोधात ऐका हो, मी पक्षाच्या विरोधात कधी गेलोय? मी पक्षाचा व्हीप कधी जुगारलाय किंवा मी पक्षाच्या विरोधात कुठे कधी बंडखोरी गेली? आमचे काय मतभेद असतील काय असतील, माझा स्वभाव आहे थोडासा, माझं काम नाही केली फोनवर काय नेमकं तेव्हा प्रसंग काय होता, तुमची मागणी काय होती त्यावेळेस? तुम्ही पांडे साहेबांना फोनवर शिव्या दिलेत आणि काय झालं, आमच्या मोठ्या संस्थेचं लग्न सोहळा होता आणि कोरोना काळामध्ये तो लग्न सोहळा होता. ऍक्च्युली त्यावेळेस जास्त लोकांची परमिशन सांगा ना, लोकमंगलचा होता म्हणून. कसं असतंय, कधी चांगला ब्रँड आहे कशाला नाव सांगायचं. पण ऐका, पण विषय काय माहितीये का, तर त्यांना आम्ही म्हणलं की ई टॉयलेट तिथं आणून ठेवा. ते मेहता शाळेमध्ये लग्न होतं आणि शाळा माझ्या घराशेजारी आहे. आणि जर 10-15 हजार लोक जर दिवसभर तिथं असणार आहे तर लघुशंकेला बाकीच्यांना फ्रेश व्हायला बरेच अडचण असतात. तर मी काय म्हणलं की महापालिकेकडे आपल्याकडं जे साधन सामुग्री आहे की आपण जत्रेला सिद्धेश्वर यात्रेमध्ये आपण ते वापरतो ते तिथं पडूनच धुळखात पडूनच आहे. मग ते तिथं आणून लावा, सॅनिटायझरिंग करा, साधी कामं होती आणि याच्यामध्ये काय मोठी गोष्ट. आणि त्या बदले जर महापालिकेला जर काही त्याच्यावरती फी आकारणी करायची असेल किंवा काही जर हे करायचं पावती फाटायची त्यांनी त्यावर सांगून ते करून घ्यायला पाहिजे होतं. पण माझ्यासारख्या मागासवर्गीय माणसाचं काम ऐकायचं नाही असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याला मग ज्या समाजातून आलं त्या समाजातून शिव्या दिलं काय वाईट आहे? आणि मला असं वाटतं की माझी चूक झाली त्याला शिव्या देऊन. त्याला दुसरा अँटी चेंबर मधले प्रकार करायला पाहिजे होता, तो नाही केला मी. त्याचं नशीब चांगलं. धन्यवाद साहेब. काळे साहेबांनी आपल्याला खूप काही त्यांच्या प्रभागाची माहिती दिलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची रणनीती काय असणार आहे, प्रभागात किती कोटीचा विकास केला, पांडे साहेबाबरोबर यांचं का बरं वाद झालं, अनेक विषय काळे साहेबांनी आपल्याला सांगितलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची रणनीती कशी असणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.